मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मंजुळा म्हणते की काहीही करून आम्हाला स्वराला भेटायचंय, मला तिच्याकडून सत्य जाणून घ्यायचंय की ती नक्की कशासाठी त्या दुर्गा मंदिरामध्ये गेली होती असं म्हणून मंजुळा आता मोनिकावर संशय घेते। तेव्हा रागात असलेली मोनिका आता मंजुळाला म्हणते, तुम्हाला असं वाटतंय का मीच स्वराच्या जीवाचं काही बरं वाईट करू शकते? मल्हारवर आरोप करणारी त्याचबरोबर त्याला जेलमध्ये टाकणारी व्यक्ती मी आहे। तेव्हा आता मोनिका स्वतःवरच सगळा काही आळ घेत असते। ते पाहून आता मंजुळा संशयाने तिच्याकडे पाहते, कारण मंजुळाला असं वाटत असतं की सगळं काही हे मोनिकानेच केले। मग त्यानंतर आता मोनिका म्हणते, का बोल ना आता, ह्या भांड्यावाल्या बाईवर सगळेजण घरातील विश्वास ठेवतायत, माझ्यावर संशय घेत आहेत। तेव्हा आता आई म्हणते, मोनिका तू असं काहीही बोलू नकोस। तेव्हा मोनिका म्हणते, म्हणजे मी काहीही का बोलू नको, कारण तुमचा तर या भांड्यावाल्या बाईवरच मी तुम्हाला विचारतीये, नक्की तुम्हाला तिचं ऐकायचंय की माझं ऐकायचंय? त्यानंतर आता मोनिका म्हणते की मी स्वराला कुणालाही भेटू देणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ना ते तुम्ही करू शकताय। तेव्हा आता हे ऐकता सर्वांना धक्का बसतो। तर आता स्वराजवळ कुणीही जायचं नाही असं ती सारखी सारखी म्हणत असते। तेव्हा आई पुन्हा म्हणू लागतात, अगं मोनिका तू हे काय म्हणतेस, तुला तुझं तरी समजतं का? त्यावरती मोनिका म्हणते, हो मी तेच करणार जे मला हवंय ते। तेव्हा आता क्षमा म्हणते, मोनिका अगं तूच हे सगळं काही केलंय अशी माझी तर खात्रीच पटली आहे, कारण तू स्वराला भेटू देत नाही म्हटल्यावर मी याचा अर्थ असाच घ्यायचा, कारण स्वरा जर आम्हाला भेटली तर तुझी पोलखोल होईल ना म्हणून। तेव्हा आता मोनिका म्हणते, अहो वहिनी तुम्हाला एक दिवस खरंच पश्चाताप होणार आहे, तुम्ही तुमच्या जावेवर विश्वास ठेवत नाही ना, हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे। कोण बरोबर कोण चूक हे तुम्हाला काही दिवसात समजेलच। तर म्हणून मोनिका सर्वांची दिशाभूल करत तो विषयच टाळते। तेवढ्यातच रश्मी मॅडम आता तेथे येतात आणि म्हणतात की एक्सक्यूज मी, अहो स्वरा आतमध्ये झोपली आणि तुमचं इथे काय चाललंय? त्यावरती मोनिका म्हणते, तुम्हाला स्वराची खूप काळजी आहे ना, मग काल स्वरावर जेव्हा संकट आलं होतं तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात? तिला वाचवायचं सोडून तुम्ही नक्की कुठे होतात? हीच आहे का तुमची रिस्पॉन्सिबिलिटी? असं म्हणून आता मोनिका रश्मी मॅडमवरच संशय घेते। आणि मला तर असं वाटतंय सुद्धा मंजुळाच्या या प्लॅनमध्ये सहभागी आहात। तेव्हा हे ऐकता सर्वांना धक्का बसतो। तर रश्मी मॅडम म्हणतात, माझा यांच्याशी काय संबंध, तुम्ही असं का बोलताय? त्यापुढे आता मोनिका म्हणू लागते की मी तुम्हाला काल हे सुद्धा विचारलं की तुम्ही एवढ्या फास्ट आल्याच कशा, कारण तुम्ही मंजुळाच्या प्लॅनमध्ये सहभागी होतात आणि सगळा काही दोष वर तुम्हाला द्यायचा होता, म्हणजे कारस्थान तुम्ही करणार, सर्व आरोप माझ्यावर लागणार असाच खरं तर तुम्ही प्लॅन केला होता। तेव्हा रश्मी मॅडम म्हणतात, काही पण बोलू नका। तेव्हा माझा या मंजुळा मॅडम बरोबर काहीही संबंध नाही असं म्हणून आता रश्मी मॅडम सांगतात, तुम्ही काही पण बोलताय, मी हे ऐकून घेणार नाही। आता तुमचा संबंध आहे की नाही हे आता कोर्टच ठरवेल, कारण मी तुमच्या अगेन्स्ट कंप्लेंट करणार असल्याचं आता मोनिका रश्मी मॅडमला धमकी देते। तेव्हा रश्मी मॅडम आता खूपच घाबरतात आणि मोनिकाच्या बोलण्यात येऊन सर्वांनाच म्हणतात की जे काही झालं तो फक्त एक ॲक्सिडेंट होता आणि मलाच माहीत नाही नक्की स्वरा कशी पडली ते। आता सर्वजण रश्मी मॅडमकडे पाहू लागतात। तर मोनिका मनातल्या मनात म्हणते की मोनिका यू टू गुड, कारण तुला हेच हवं होतं, सर्वांच्या नजरेमध्ये असंच यावं की मोनिकाचा यामध्ये काहीही हात नाही, जे काही झालं ते फक्त एक ॲक्सिडेंट होता। तर मोनिका आता मोठ्या मोठ्याने ओरडू लागते की तुम्हा सर्वांना असंच वाटतं ना की स्वराला मीच खाली पाडलं म्हणून तिथे मंदिरामध्ये, तर असं समजायचं तर समजा, मोनिकानेच तिला हार्म केलं असं समजायचं तर समजा, पण स्वरा माझ्या मार्गातला एक अडथळा आहे आणि तिला काहीतरी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं मोनिका सर्वांसमोर आता धमकी देते आणि म्हणते, तुम्ही समजूनच का घेत नाही माझं बोलणं, मी स्वराला काहीही केलेलं नाहीये। तेव्हा विजय म्हणतो, सर्वांनी आता शांत बसा। मोनिका अगं घरच्यांचा तुझ्यावर विश्वास नाहीये ना, बरं ठीक आहे, मग आपण एक करूयात, आता स्वराजवळ फक्त मीच थांबणार, बाकी सर्वांनी आपापल्या रूममध्ये जा, आता मीच तिच्याबरोबर बोलतो नक्की काय घडलं होतं ते। तेव्हा आता मोनिकाला समजतं की विजय आता सगळं सत्य तिच्याकडून वधवून घेणार, म्हणजे मी अडकणार या प्रकरणामध्ये। तेव्हा ती खूपच घाबरते। तेव्हा विजय म्हणतो की चालेल ना मोनिका, तुला मी तिच्याबरोबर बोललेलं, तर आता मोनिकासमोर ऑप्शन राहतच नाही। तर विजय आता सर्वांना आपापल्या रूममध्ये पाठवतो आणि स्वतः स्वराजवळ बसतो। दुसरीकडे जगताप हा विक्रमला फोन करून सांगतो की ती मुलगी जिवंत राहिली, मोनिका मॅडमने तिला मारून टाकायला सांगितलं होतं, ती स्वरा ही मुलगी। तेव्हा हे ऐकताच आता विक्रमला धक्का बसतो। तो म्हणतो, काय
मी तर तिला मारायला सांगितलं नव्हतं. बरं तू फोन ठेव असं म्हणून विक्रम आता काळजीत पडतो की मोनिका आता हा माझ्या विरहित प्लॅन करून सगळं काही स्वतःच्या अंगलट ओढवून घेणार आहे असं म्हणून आता विक्रम हा लगेच मोनिकाला फोन करणार असतो. तर दुसरीकडे आता स्वरा शुद्धीवर येते. तर विजय म्हणतो की स्वरा बाळा तुला बरं वाटतंय का? तेव्हा ती म्हणते की हो. तेव्हा शुभंकर जिवंत आहे हे तुला कोणी सांगितलं? खरंच तो जिवंत आहे, तो पोलीस स्टेशनमध्ये आहे असं आता विजय तिला म्हणतो. आता स्वरा खूपच खुश होते आणि म्हणते काय खरंच ते जिवंत आहेत ना? मग कुठे आहेत? मला मनुका काकूला भेटायचंय असं म्हणून आता स्वरा ही लगेच बाहेर पळते. आता स्वरा आली याचा सर्वांना आनंद होतो. आता विजय देखील तिच्या पाठोपाठ येतो. स्वरा आता मोनिकाला विचारू लागते खरंच दाढीवाले काका जिवंत आहेत ना? हा मोनिका आता खूपच घाबरते. सर्वांसमोर आता पोलखोल होणार या विचाराने मोनिकाचा चेहराच पडतो. विजय तितक्यात तेथे येऊन म्हणतो मोनिका तू एक शब्द देखील आता बोलायचा नाहीस. मला सांग स्वरा आता शुभंकर जिवंत आहे हे ते तुला कुणी सांगितलं? तेवढ्यातच आता रश्मी मॅडम म्हणतात की शुभंकर जिवंत आहे आणि तुझे मल्हार गुरुजी इथे आहेत असं तू कसं म्हणू शकतेस? कारण तुझे मल्हार गुरुजी तर लॉकअपमध्ये आहेत. तेव्हा मोनिका आता जोराजोरात टाळ्या वाजवते आणि म्हणते की काय विजय दादा तुमचा प्लॅन तुमच्याच अंगलट आला ना? तुम्ही माझ्याकडून काही सत्य वदवून घेत होता का? कसं समजलं की शुभंकर हा जिवंत आहे ते? तेव्हा आता रश्मी मॅडम बोलली म्हणून विजयचाही नाईलाज होतो. विजय म्हणतो माझा प्लॅन ह्या रश्मी मॅडमने फेल केला. तेव्हा मोनिका आता सर्वांसमोर कबूल करते की विजयदादा हे सर्वांसोबत खोटं बोलले आहेत. तर आता विजय म्हणतो की हो मी खोटं बोललो कारण मला मल्हारची खूप काळजी आहे. मल्हारला आपल्याला काहीही करून वाचवायचंय. त्यानेच मला सांगितलं होतं की स्वराला सगळं काही विचारून घे खरंच शुभंकर तिला दिसला होता की नाही. तर आता विजयसारखा स्वराला विचारत असतो मला सांग नक्की तुला शुभंकर दिसला का? पण आता स्वरा काहीही बोलायला तयार नसते. शुभंकर जिवंत आहे हे तुला कुणी सांगितलं असं विजय विचारतो. पण स्वरासारखी मोनिकाकडे पाहत असते. आता मोनिकाच्या नजरेच्या धाकाने ती काहीही कुणासमोर बोलत नाही. सर्वांना फक्त आता मोनिकावर संशय असतो. पण मोनिका आता काहीही मान्य करायला तयार नसते की मीच हे सगळं काही केले. तर आता स्वरा पूर्णपणे कोंडीत अडकलेली असते कारण मोनिकाने तिला तशी धमकीच दिलेली असते तुझ्याबरोबर जे काही केलंय ते जर तू कुणाला सांगितलं तर तुझे मल्हार गुरुजी कधीही बाहेर येणार नाहीत. आता मित्रांनो पुढील भागामध्ये मंजुळा सगळं काही सत्य स्वराकडून वदवून घेण्याचा प्रयत्न करते. परंतु मोनिका तितक्यात तेथे येत स्वराला जवळ घेत म्हणते एकदा का माझ्या तावडीत कुणी सापडलं ना मी त्याला पुन्हा कधी सोडत नाही असं म्हणून ती मंजुळाला धमकी देते की मी स्वराला मारून टाकेल. ती इशाऱ्यानेच तसं सांगते. तर आता मंजुळाचाही नाईलाज होतो. तर इकडे विजय आणि क्षमा हे दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा क्षमा म्हणते मोनिका व्यतिरिक्त अजून तुमचा कुणावर संशय आहे? तेव्हा आता विजय म्हणतो मंजुळाबाईंवर संशय घेण्याचं काहीही कारण दिसत नाहीये. क्षमा चुकूनही एखाद्या व्यक्तीला ओळखण्यात आपण गल्लत केली ना तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. तेव्हा आता क्षमाला समजतं म्हणजे विजयचा मंजुळावर संशय आहे. विजय पुढे म्हणतो याची किंमत आपल्याला खूप मोठी मोजावी लागेल त्यामुळे आपण असं बेफिकीर राहायला नको. त्यानंतर तो आता रूम बाहेर येतो तर मंजुळा सगळं बोलणं ऐकत असते हे त्याला समजतं. मंजुळा आता त्याच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.